आज आपण सोप्या पद्धतीने गोड बुंदी कशी करायची ते पाहूया. ही बुंदी आपल्याकडे घरी जो झाऱ्या असतो ना त्याने केली तरी चालते. अगदी गोल गोल तयार होते. कोणालाही बनवता येईल इतकी सोपी पद्धत आहे. घरच्या साहित्यामध्ये झटपट अशी बुंदी तयार होते. नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. साहित्य बघूया. आपण इथे एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलं आहे. आपण जे घरी वापरतो ना तेच बेसन पीठ आहे. चणा डाळीचं अर्धा कप इतकं पाणी घेतलं. थोडासा बेकिंग सोडा घेतला आहे. हे पीठ आपल्याला एका पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. सोडाही टाकायचा. मी इथे पिवळा कलर वापरत आहे. तुम्ही हळद टाकली तरी चालते. पाणी टाकायचं. पाऊण कप इतकं पाणी टाकलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकसारखं फेटून घ्यायचं. छान पीठ मिक्स झाल्यानंतर उरलेलं अजून पाणी टाकूया. एकसारखं फेटून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शनना फिरवायचं म्हणजे पीठ आपलं छान हलकं होतं. बुंदी करण्यासाठी आपल्याला हे पीठ छान असं फेटून घ्यायचंय. हलकं तयार करायचं म्हणजे बुंदी छान गोल गोल होते. अजून मी अर्धा कप पाणी घेतलं आहे. त्यातलं 1 चमचा पाणी टाकलं. आवश्यक असेल तेव्हाच थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे. जेवढं आपण पीठ फेटून घ्याल तेवढ्या पिठाचा आपल्याला अंदाज येतो. त्यानंतर अजून 2 चमचे पाणी टाकलं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. बुंदी करायला खूप सोपी आहे. अशा पद्धतीने केली ना खूप छान बुंदी तयार होते. पीठ आपलं छान फेटून झालं आहे. आपण आता एका वाटीमध्ये पाणी घेतलं. त्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं. पीठ बघू शकता वरती अलगद तरंगत आहे म्हणजे पीठ छान तयार झालं. अजून थोडं 1 मिनिटभर मी फेटून घेणार आहे. पुन्हा अजून चेक करूया. बघू शकता पीठ आपलं छान तयार झालं आहे. वरती तरंगत आहे. याचा अर्थ पीठ आपलं बुंदी करण्यासाठी छान तयार झालं. बुंदी करण्यासाठी मी इथे झाऱ्याचा पण वापर करणार आहे आणि जो बुंदीचा झाऱ्या असतो त्याने ही बुंदी मी पाडणार आहे. बघू शकता बॅटर ह्या पद्धतीने छान तयार झालं. कढईमध्ये तेल छान गरम झालं आहे. झाऱ्यावर 1 चमचाभर बॅटर टाकायचं आणि वरती धरायचं आहे झाऱ्या म्हणजे बुंदी आपली छान गोल गोल पडते. तुम्हाला मी या झाऱ्याने ही बुंदी करून दाखवत आहे. तुमच्याकडं जर बुंदीचा झाऱ्या नसेल तर तुम्ही किसणी आपली खोबरं किसायची किसणी असती त्यावर टाकूनही बुंदी तयार करू शकता. मस्त तयार होते. बुंदी टाकल्यानंतर छान तळू द्यायची आहे. कच्ची नाही ठेवायची. तळलेली बुंदी एका ताटामध्ये काढून घेऊया. बुंदीच्या झाऱ्यावर आपण बॅटर टाकूया आणि वरती धरायचं आहे झाऱ्या म्हणजे बुंदी छान गोल गोल पडते. मोतीसारखी तयार होते. बघू शकता किती सुंदर मोत्यांसारखी चमकत आहे. 5 ते 6 इंचाच्या डायरेक्शनवर झाऱ्या ठेवायचा म्हणजे छान बुंदी पडते. बुंदी पाडताना सावधगिरी बाळगायची. तेल अंगावर उडू शकतं. बुंदीचं पीठ टाकल्यानंतर बघू शकता किती टप टप बुंदी छान पडत आहे. किती मोत्यासारखी चमकत आहे. आपली बुंदी गोल गोल तयार झाली आहे. छान तळू द्यायची आहे. कच्ची राहिली तर तिची चव चांगली येणार नाही. त्यासाठी छान तळू द्यायची आहे. कच्ची नाही ठेवायची. आपली बुंदी छान तळली आहे. ताटामध्ये काढून घेऊया. आपण आता 2 कलरची बुंदी तयार करणार आहोत.
दोन्ही वाट्यांमध्ये मी एक एक चमचा पीठ टाकून घेतलं. एका वाटीमध्ये हिरवा कलर टाकायचा, दुसऱ्या वाटीमध्ये लाल कलर टाकायचा. चमच्याने छान मिक्स करून घ्यायचा आहे कलर. तुमच्याकडे जर कलर नसेल तर तुम्ही पिवळ्या कलरची बुंदी केली तरी चालते. माझ्याकडे होते म्हणून मी वापरत आहे. हिरवा कलर छान मिक्स झाला. लाल कलरही मिक्स करून घ्यायचा आहे. छान एकजीव करून घ्यायचा. लाल कलरही मिक्स झाला. सुरुवातीला मी झाऱ्या छान पुसून घेतला. त्याचे छिद्रे छान मोकळे केले आणि हिरव्या कलरचं पीठ टाकलं. वरती धरायचं आहे झाऱ्या आणि बुंदी छान पाडून घ्यायची. बुंदी बघू शकता किती सुंदर दिसत आहे. हिरवा कलर मस्त मोत्यांसारखी चमकत आहे. ही बुंदी तुम्ही जेव्हा खावीशी वाटली तेव्हा बनवून खाऊ शकता किंवा प्रसादासाठीही करू शकता. ही बुंदी करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि तेलही लागत नाही. ही बुंदी तुम्ही तुपातही तळू शकता प्रसादासाठी. हिरव्या कलरची बुंदी छान तळून झाली आहे. काढून घ्यायची. तेल छान निथळून घ्यायचं. कलर बघू शकता बुंदीचा किती सुंदर आला आहे. ताटामध्ये काढून घेऊया. पुन्हा मी झाऱ्या छान पुसून घेतला. लाल कलरचं पीठ त्यामध्ये टाकून घ्यायचं. वरती धरायचं आहे झाऱ्या आणि छान बुंदी पाडून घ्यायची. मस्त बुंदी दिसत आहे. ह्या बुंदीचे तुम्ही लाडूही बनवू शकता. छान बुंदी तळून घ्यायची आहे. बुंदीचा कलर बघू शकता किती सुंदर आला आहे. तळलेली बुंदी पूर्ण झाऱ्यामध्ये काढून घेतली. तेल निथळून घेतलं आणि ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे. आपण आता पाक तयार करूया. मी इथे 1.5 कप पीठ घेतलं होतं, तर 1.5 कपच मी इथे साखर टाकणार आहे. पाऊण कप इतकं पाणी टाकलं. पाऊण टीस्पून इलायची टाकायची आहे. मी सालासहित इलायची टाकली आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. साखर छान वितळली आहे. आपल्याला हा पाक एकतारी नाही करायचा. जो गुलाबजामुनचा पाक असतो ना तसा पाक तयार करायचा आहे. असं चिकट होईपर्यंतच पाक तयार करायचा. जास्त साखर नाही बनू द्यायची याची. एका चमच्यावर घेऊन पाक चेक करायचा. अजून 1 मिनिटभर होऊ देऊया. 1 मिनिटानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे सर्व बुंदी तळून घेतली. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. सर्व बुंदी मी मोकळी केली. 1 ते 2 मिनिटांनंतर पुन्हा चेक करूया. पाक आपला छान तयार झाला आहे. हाताला असा चिकट लागत आहे. जो आपला गुलाबजामुनचा पाक असतो ना त्या पद्धतीनेच तयार करायचा आहे. त्यामध्ये सर्व बुंदी आपण टाकून घेऊया. मी 1 मिनिटभर गॅस चालूच ठेवला मिक्स होईपर्यंत. पूर्ण बुंदी ओतून घ्यायची आहे पाकामध्ये आणि एकजीव करून घ्यायची. छान पाक बुंदीमध्ये एकजीव झाला पाहिजे. कमी गॅस ठेवायचा. 1 मिनिटभर चालू राहू द्यायचा. 1 मिनिटानंतर गॅस आपण बंद केला. कढई आपण खाली उतरून घेतली आणि छान बुंदी पाकामध्ये मिक्स करून घेतली आहे. छान मिक्स झाली बुंदी. आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं. 1 ते 2 तास छान पाकामध्ये बुंदी छान मुरू द्यायची आहे. 2 तासानंतर चेक करूया. पाकामध्ये बुंदी छान मुरली आहे. अजून ती सकाळपर्यंत छान कोरडी होईल. अशा पद्धतीने बुंदी नक्की तयार करून बघा. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात? आवडत असेल ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत. धन्यवाद.